नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 11 मार्च मंगळवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा सर्वात मोठा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे। भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल, असे श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळांच्या वतीने सांगण्यात आले असून या संबंधीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते। अंबादास दानवे म्हणाले की निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा या सरकारने त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात केली होती। त्यानंतर सरकारच्या शपथविधीवेळी याची अंमलबजावणी अर्थसंकल्पात करू असे म्हटले। मात्र आता त्यांची ताळमेळ जुळेल असे वाटत असताना या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना सरकारने वाऱ्यावर सोडून दिले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। रेशन कार्डवरील सदस्यांची ई-KYC करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही। मोबाईलवरून मेरा ई-KYC ॲप डाउनलोड करून KYC करता येणार आहे। शिवाय KYC साठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे। शासनाने गेल्या 6 महिन्यांपासून रेशन कार्डचे ई-KYC व्हावे यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। स्वारगेट एसटी बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या सुरक्षाविषयक लेखापरीक्षणामध्ये जिल्ह्यातील 14 आगारांमधील 42 बस स्थानकांमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक करण्याची शिफारस करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। ई-पीक पाहणीच्या नियमात शिथिलता आणता येणार नाही। जिथे नेटवर्कच्या समस्या असतील त्या भागात ऑफलाईन ई-पीक पाहणी केली जाते, असं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधिमंडळात दिली। तसेच ई-पीक पाहणीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही फडणवीसांनी दिली आहे।